विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासांनी दोनही नेत्यांमध्ये 20 मिनिट बैठक. राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड ही बेकायदेशीर कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. कपिल सिब्बल यांचा घणाघात. कपिल सिब्बल आज गोंधळलेल्या अवस्थेत होते. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिल्याचा ठाकरे सेनेकडून वारंवार उल्लेख. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल ही टीका केली. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव. अधिकाऱ्यांच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्षचिन्ह दिलं. संजय राऊत यांचं टीकास्त्र. ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू. आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश मस्केंचा दावा. शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात. आज कपिल सिब्बल पुन्हा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार. आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद होईल. राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांचा खळबळजनक आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही दावा. एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश मस्केंनी केल्या होत्या. शिंदे ठाण्यात भ्रष्टाचार करतायत असं मस्के म्हणायचे. संजय राऊत यांचा निशाणा. खासदारांची दिल्लीतील शरद पवारांच्या निवासानी बैठक. या बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची उपस्थिती. खासदार बाळामामा म्हात्रे या बैठकीला अनुपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर या बैठकीला महत्त्व. मतदारसंघातील कामांचा पवारांनी आढावा घेतल्याची अमोल कोल्हेंची माहिती. दिल्लीत जलसंधारण संदर्भात राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास. जलसंधारण मंत्री CR पाटलांच्या उपस्थितीत बैठक होती. नीट परीक्षेवरील चर्चेसाठी सरकार तयार. गृहमंत्री अमित शहा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सरकार चर्चेस तयार असल्याचं पत्रात नमूद. अमित शहांकडून सभागृहात उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी दर्शवण्यात आली. चोर तो चोर वर शिरजोर असं अमित शहा यांचं झालंय. संसदेतील चर्चेसाठी शहांनी पत्र लिहिणं हास्यास्पद. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अमित शहा यांच्यावर टीका. गृहमंत्री अमित शहा फक्त लेक्चर देतात. पॅलेटगन चालवण्याचे आदेश कोणी दिले? विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्या. राहुल गांधी आक्रमक. अमित शहा संसदेत चर्चेला तयार, पण विरोधकांना राजकारण करायचंय. शहा काँग्रेसला उघडं पाडतील याची विरोधकांना भीती आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. मोदी सरकार जनतेला उत्तरदायी नाही का? प्रियंका गांधींचा सवाल. सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतं, पॅलेटगन चालवतं, तरी आम्ही गप्प बसावं का? प्रियंका गांधींचं वक्तव्य. विरोधकांनी त्यांचे प्रश्न संसदेत मांडावे. अमित शहांनी संसदेच्या प्रांगणात येऊन तुम्हाला उत्तर द्यावी असं विरोधकांना वाटतं का? भाजप खासदार कंगना रनौत यांचा सवाल. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. सोशल मीडियावरील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं सूचक विधान. दिल्लीत शरद पवारांच्या निवासानी खासदारांची बैठक संपन्न. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांच्या 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. वर्षा निवासानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये भेट. दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईकही उपस्थित होते. बावनकुळेंनी चौकशा केल्या तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल. बावनकुळेच ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात. जरांगे यांचं पुन्हा एकदा टीकास्त्र. तर शेवटचं आंदोलन अंतरवालीतच होणार, पण मराठे मुंबईत घुसण्याची दाट शक्यता. जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक. मागील 3 वर्षात राज्यात ओबीसी प्रवर्गातील 22,20,000वर जात प्रमाणपत्र महसूल विभागाकडून वितरित. संदीप शिंदे समिती स्थापना झाल्यापासून 2023 ते 2026 या काळात प्रमाणपत्र वितरित.
जरांगे नाराज काय त्यावर चर्चा करून गैरसमज दूर करू, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वात आधी एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले. आतापर्यंत किती जणांना जात प्रमाणपत्र दिलं याबाबत जरांगेंना माहिती दे. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारचा पाठपुरावा सुरू. आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. सरकारने मराठा समाजासाठी खूप केलं. त्या सरकारमध्ये बावनकुळेही दाखले देणं आणि व्हॅलिडिटी करणं हा स्वतंत्र विभाग आहे. जयकुमार गोरेंची माहिती. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात कोणाचाही वैयक्तिक हेतू नाही. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे नाशिकमधील खड्ड्यांची पाहणी करणार. आदित्य ठाकरे खड्ड्यांसंदर्भात नागरिकांसोबत संवाद साधणार असून पालिका आयुक्तांची देखील ते भेट घेणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. मनसेच्या पुणे शहर कार्यालयात 11 वाजता या बैठकीचं आयोजन. येत्या 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार. तर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले ध्वजारोहण करतील. तर आदित्य तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणासाठी नावं जाहीर. अजून पालकमंत्रीपदाची घोषणा नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवरच. दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. आम्ही दिलेल्या वचनाची पूर्तता केली. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात आहेत. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. कल्याणकरांच्या मतदारसंघात 2,500 कोटी दिले. एकनाथ शिंदेंची माहिती. सोमवारी किंवा मंगळवारी कर्जमाफीची नवी यादी येईल. 6,50,000 शेतकऱ्यांची नावं जाहीर होणार. 50,000 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कर्जमाफीचा लाभ देणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. आमदार अभिमन्यू पवारांच्या किल्लारी येथील निळकंठेश्वर साखर कारखान्याला 18 कोटींचं कर्ज. एनसीडीसीकडून हे 18 कोटींचं कर्ज खेळतं भांडवल म्हणून उपलब्ध होणार. ठेकेदारांसाठी नवा रेटिंग फॉर्म्युला. कंत्राट मिळालं की आता कामगिरीही दाखवावी लागणार. खराब कामगिरी राहिली तर पुढचं काम मिळणार नाही. रेड श्रेणीत झळकणारे ठेकेदार निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर. राहुल बोंद्रे यांचा भाजपात पक्षप्रवेश होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. भाजप आमदार श्वेता महालेंच्या संमतीनेच पक्षप्रवेश ठरल्याची माहिती. राहुल बोंद्रेंवर फसवणुकीचे 3 गुन्हे दाखल. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी सीएसएमटीवरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी अशा उद्घोषणा करण्यात याव्या. नार्वेकरांची पत्राद्वारे मागणी. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 3 रेल्वे उत्पादन युनिटमध्ये 238 एसी लोकल ट्रेन्सची निर्मिती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. 238 अतिरिक्त एसी लोकलच्या निर्मितीसाठी 22,000 कोटींची गुंतवणूक. अश्विनी वैष्णव यांची माहिती. दिल्लीत जलजीवन मिशनच्या निधीवरून बैठकीत वाद. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडून केंद्राकडे निधीची मागणी. केंद्र सरकार सरसकट नाही तर योजना निहाय निधी देणार. केंद्रीय मंत्री CR पाटलांची प्रतिक्रिया. बीडमध्ये मृत विलास घुलेंच्या कुटुंबियांचं 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विलास घुलेंच्या कुटुंबियांचं उपोषण. बजरंग सोनावणेंच्या मुलाच्या अटकेची मागणी. कुटुंबियांकडून आंदोलनाचा इशारा. भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी परीक्षा गैरप्रकारासंदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. गडचिरोलीतील आश्रमशाळेतील सर्पदंश घटनेप्रकरणी गुन्हा दाखल. संस्था अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी खासदार मारुतराव कोवासेंवर गुन्हा दाखल. मारुतराव कोवासेंसह मुलगा विश्वजित कोवासेंवरही गुन्हा दाखल. गडचिरोलीतील सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींची मंत्री अशोक उईके यांच्याकडून विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार आश्रमशाळेतील कार्यवाहीचा आढावा. या प्रकरणी 3 गुन्हा दाखल. आश्रमशाळेत लहान मुलांना झोपायला बेड नाही. आदिवासी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार. आदिवासी मंत्री उईकेंना पदावरून हटवलं पाहिजे. गडचिरोली सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांची मागणी. तर मृत मुलींच्या कुटुंबियांना मदत देण्याचीही मागणी. विद्यार्थ्यांसाठी बेड नसलेल्या सर्व आश्रमशाळांना नोटीस बजावणार. गडचिरोली सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाचा निर्णय. सर्पदंश झाल्यावर काय करावं याबाबत अधीक्षक मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणार. गडचिरोलीतील सर्पदंश दुर्घटनेनंतर धाराशिवमध्ये समाज कल्याण विभाग अलर्ट मोडवर. समाज कल्याण विभागाकडून भूम तालुक्यातील नळी आश्रमशाळेत सुरक्षेच्या उपाययोजना, आरोग्य सुविधा आणि औषधोपचाराचा आढावा.
मुंबईतील साकीनाका गौसियासाळ परिसरात 2 ते 3 घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. घटनास्थळी अग्निशमन दल एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून घाटकोपर येथील दरड दुर्घटनेची पाहणी. मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि महापालिकेकडून मदत केली जाणार. आशिष शेलार यांचं आश्वासन. महापालिका काय काम करते? घाटकोपर दरड दुर्घटनेप्रकरणी किशोरी पेडणेकरांचा सवाल. महापौरही तिथल्याच योग्य वेळी खबरदारी घेतली असती तर प्रकार टळला असता. पेडणेकरांची प्रतिक्रिया. सायन येथील प्रतीक्षानगरमधील उद्यानात वरिष्ठ नागरिकांसाठी बांधलेलं शेड कोसळले. 5 ज्येष्ठ नागरिक जखमी. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू. स्थानिक पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू. मुंबईतील वेसारीत आमदार निवास छताचा पीओपी कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाज दर्जावर प्रश्न. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासस्थानाच्या रूममधील ही घटना. आमदार निवासस्थान बांधकाम कामावर आता प्रश्न उपस्थित. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये झडपी शाळेचा स्लॅब कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात शाळेतला धक्कादायक प्रकार. जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर डिस्चार्ज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंमध्ये बैठक. दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीवर कारवाई करा. भेसळखोरांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करा. शिंदेंचे तुकाराम मुंडेंना निर्देश. योग्य कृती करणं सोपं नसतं, तेव्हाच नेतृत्वाची कसोटी लागते. एफडीएच्या धडक कारवायांदरम्यान तुकाराम मुंडेंची एक्स पोस्ट चर्चेत. पद बदलतात मात्र तत्व अढळ राहिली पाहिजे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची पोस्ट. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर एफडीएची कारवाई. अमरप्रीतवर हॉटेलचा एफएसएसएआय परवाना निलंबित. बटरऐवजी मगर इन हॉटेलच्या किचनमध्ये सांडपाणी, उघडं कचऱ्याचे डबे आढळल्याने ही कारवाई. पुणे जिल्ह्यातील 3 आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने एफडीएकडून रद्द करण्यात आलेत. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत गंभीर त्रुटी आढळल्याने 3 कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत. पुण्यात बार्टी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन. मंत्री शिरसाट बार्टी कार्यालयात गेले असता विद्यार्थ्यांच्या घोषणा. सुप्रीम कोर्टामधील वंचित जातींचा 30% राखीव कोटा एससीचा राखीव कोटा रद्द केल्याचा आरोप. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांचं ठिय्या आंदोलन. अंबाबाई मंदिर संवर्धन संदर्भातील या बैठकीत भक्त आणि जिल्हाधिकाऱ्यात शाब्दिक वाद. वादानंतर बैठक रद्द करण्यात आल्याचे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. भिवंडी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर श्रमजीवी कामगार संघटनेचं ठिय्या आंदोलन. बोनस, पीएफ, पगार आणि ओळखपत्रांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. 20 वर्षांनंतर रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता. सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता. बेळगाव खानापूर न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकाल. कुंभमेळ्यात राम मिळवून देण्याच्या बहाण्याने बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा. जामनेरमधील 2 जणांना अटक. अटकेतील आरोपी गिरीश महाजनांचे नातेवाईक असल्याची माहिती. दोषींवर कठोर कारवाई होईल, महाजनांचं स्पष्टीकरण. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.